वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहूया. विषय आहे जिओग्राफी म्हणजेच भूगोल. 39 या विषयाचा कोड नंबर आहे. 7 मार्च 2025 रोजी ही झालेली बोर्ड परीक्षा इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेला ही प्रश्नपत्रिका आहे. इथे दिनांक दिलेली आहे 7 मार्च 2025. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते तुम्हाला. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका यापूर्वी या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीवरून याची उत्तरपत्रिका मी तयार केलेली आहे. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी आत्ता परीक्षा दिलेली आहे, त्यांनी उत्तरं चेक करून घ्या. या चॅनलची प्लेलिस्ट पहा. मागच्या वर्षीच्या आणि अनेक प्रश्नपत्रिका, अनेक विषयांच्या व्हिडिओ लेक्चर, उत्तरपत्रिका देखील तुम्हाला पाहायला मिळतील. प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. 11वीच्या विद्यार्थ्यांना पण ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे, कारण पुढच्या वर्षीच्यासाठी या प्रश्नपत्रिकेचा सराव त्यांना करता येईल. प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात त्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2 आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3 रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4 नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 5 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. आणि 6 नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. जो जगाचा नकाशा दिला जाईल तुम्हाला तो उत्तरपत्रिकेला जोडायचा आहे. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना, सगळे जे नवीन प्रश्न किंवा प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर सोडवायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे मी 3 भाग केलेत. पहिला भाग 1 ते 3 प्रश्न सोडवले आहेत. तो व्हिडिओ पाहायचा असेल तुम्हाला तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा, तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण भाग दुसरा घेऊया. 4था आणि 5वा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहू. आणि पुढील भागामध्ये 6वा 7वा प्रश्न लवकरच मी घेऊन येईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल हा पर्याय सिलेक्ट करा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल. चला तर पाहूया प्रश्न 4था आणि 5वा. प्रश्न क्रमांक 4था अ आणि ब आहेत. तर प्रश्न 4था जो आहे एकूण 11 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आहे. तो आहे प्रश्न, दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील बाबी योग्य सूची किंवा चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. कोणतेही 6. आता इथे 8 बाबी दिल्या आहेत, त्यातल्या 6 बाबी तुम्ही नकाशात दाखवायच्यात. पण माझं असं म्हणणं असेल की 8ही बाबी तुम्ही दाखवा, त्यापैकी 6 कुठल्या तरी बरोबर येतील, एखाद दुसरी चुकली तर, अशासाठी. आणि त्या चिन्हांची सूची पण तयार करायची आहे. कोणत्या बाबी दाखवायच्यात 8? तर 1 दक्षिण अमेरिका खंडातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश. 2 लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील दुसऱ्या टप्प्यातील आफ्रिकेतील एक देश. 3 महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रशासकीय शहर. 4 ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र. 5 आशिया खंडातील मासेमारीत अग्रेसर देश. 6 केप ऑफ गुड होप जलमार्ग. आणि 7 आहे नाईल नदीचे खोरे. आणि 8 आहे सायबेरियाचे पठार. आता या 8 बाबी नकाशात कशा दाखवायच्या त्या आपण पाहूया. आता मी इथे क्रमांक टाकून घेतलेले आहेत 1 ते 8, आणि त्यानुसार कोणता भाग कुठे आहे ते मी सांगते आणि सूची तुम्ही तयार करायची आहे. क्रमांक 1 सांगितलेला आहे दक्षिण अमेरिका खंडातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश. आता ही आहे उत्तर अमेरिका आणि हा भाग आहे दक्षिण अमेरिका. त्यातला इथे हा जो भाग आहे 1 इथे दाखवलेला, तिथे तुम्ही चिन्ह वगैरे करा, तो आहे विरळ लोकसंख्येचा प्रदेश. नंतर 2 दुसरा विचारलेला आहे लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील दुसऱ्या टप्प्यातील आफ्रिकेतील एक देश. आता हा आहे आफ्रिका खंड. तर इथे 2 दिलेले आहे ना मी, हा आहे देश, मी घेतलेला आहे देश कांगो. आणखी एक देश घेऊ शकता, पण मी इथे कांगो घेतलंय, तुम्ही कांगो घेतला तरी चालेल. हा दक्षिण आफ्रिकेतला कांगो देश आहे. नंतर 3 महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रशासकीय शहर. आता हा पहा, इथे भारताचं दक्षिण टोक, हा भारताचा नकाशा, आणि इथे मी 3 आकडा घेतलेला आहे. तर मी ते शहर दाखवलेलं आहे, समजा पुणे शहर दाखवलं आहे. खरं तर 6 विभाग आहेत, पुणे, नाशिक, कोकण, संभाजीनगर, अमरावती, नागपूर, हे 6 विभाग आहेत. त्यापैकी कुठले
कुठलाही तुम्ही एक दाखवलं तरी चालेल. मी तुम्हाला तिसऱ्या अंकाला पुन्हा दाखवलेला आहे. क्रमांक 4, ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र. आता इथे 4 आहे. हा आहे ऑस्ट्रेलिया देश आणि इथे खालच्या भागाला दक्षिणेला आहे इथे पशुपालन क्षेत्र आहे ऑस्ट्रेलियामधलं 4 क्रमांकावर. नंतर 5 क्रमांकावर आहे आफ्रिका खंडातील मासेमारीत आशिया खंडातील मासेमारीत अग्रेसर देश. आता इथे 5 आकडा हा आहे जपान. 5वा जपान देश दाखवलेला आहे, जो आशिया खंडातला मासेमारीतला अग्रेसर देश आहे. नंतर 6वा आहे केप ऑफ गुड होप जलमार्ग. इथे 6 घेतलेले आहे. हा जलमार्ग आहे, हा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जाणारा. इथे आहे केप ऑफ गुड होप, म्हणजे तिथे 6 नाव दिलंय मी. नंतर 7 आहे नाईल नदीचे खोरे. हे पहा, इथे आहे नाईल नदीचे खोरे. इथे इजिप्तचं कालवा आहे, सुएज कालवा, आणि इथे आहे नाईल नदीचं खोरं. आणि 8 आहे सायबेरियाचं पठार. ते रशियामध्ये, हा रशिया आणि रशियामध्ये सायबेरियाचं पठार. आता यांचं चिन्ह वगैरे सूची तुम्ही तयार करा. प्रश्न आहे 5 गुणांचा. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. आता इथे सूची पण दिलेली आहे आणि विषय आहे या नकाशाचा किंवा आलेखाचा भारत व्यावसायिक संरचना. प्राथमिक सेवा क्षेत्रामध्ये प्रमाण दिलेलं आहे आणि इथे सूची पण दिलेली आहे. शेतकरी, शेतमजूर, इथे वर्ष दिलेले आहेत आणि इथे त्या वर्षातली टक्केवारी दिलेली आहे. त्यावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची. पाहूया आपण प्रश्न कोणते विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1, पुढील आलेखामध्ये काय दर्शवले आहे? 2, सर्वात जास्त शेतकऱ्यांची टक्केवारी कोणत्या दशकात दिसून येते? 3, सर्वात कमी शेतमजुरांची टक्केवारी कोणत्या दशकात दिलेली आहे? 4, दिलेल्या स्तंभालेखात कोणत्या घटकांची टक्केवारी सर्वच दशकात जास्त दिसून येते? आणि 5, वर्ष 1971 मध्ये शेतकरी व शेतमजुरांची टक्केवारी किती आहे? या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. क्रमांक 1, हे आलेख भारताच्या प्राथमिक सेवा क्षेत्रातील व्यावसायिक संरचनेचे प्रतिनिधित्व करते, ज्यामध्ये 1951 ते 1991 पर्यंतच्या कालावधीत लागवड करणारे शेतकरी आणि कृषी मजूर यांच्या टक्केवारीतील प्रमाण दर्शवले आहे. दुसऱ्याचं उत्तर, 1961च्या दशकात शेतकऱ्यांची टक्केवारी सर्वाधिक 53% होती. 3, 1961च्या दशकात कृषी कामगारांची टक्केवारी सर्वात कमी 17% होती. 4, प्रत्येक दशकात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आणि 5, 1971 मध्ये लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण 43% होते आणि कृषी मजुरांचे प्रमाण 26% होते. 5 गुण आहेत या 5 उत्तरांना. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3, 5 दिले, 3 सोडवायच्या आणि 12 गुण आहेत. म्हणजे एक टीप लेखनासाठी 4 गुण, 4 त्रिक 12. 1, जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. 2, संमिश्र भूमी उपयोजन. 3, शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास. 4, वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. 5, संदेश वहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व. आपण 5ही टिपा लिहिणार आहोत. क्रमांक 1, जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. उत्तर, जन्मदर आणि मृत्यूदरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते. मात्र लोकसंख्येतील ही वाढ किती होणार आहे की लोकसंख्येत घट होणार आहे, ही बाब जन्मदर आणि मृत्यूदरातील तफावतीवर अवलंबून असते. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यास लोकसंख्या कमी असते, तसेच स्थिरही असते. जन्मदर जास्त मात्र मृत्यूदर घटत असल्यास लोकसंख्या वाढत जाते. जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी या टप्प्यात लोकसंख्येत प्रचंड वाढ होते. हीच लोकसंख्या स्फोटाची स्थिती असते. जन्मदर घटत असल्यास आणि मृत्यूदर कमी होत असल्यास लोकसंख्येत अत्यल्प वाढ होते आणि पुढे पुढे लोकसंख्या स्थिर होत जाते. जन्मदर खूप कमी आणि मृत्यूदरही खूप कमी असल्यास लोकसंख्या कमी असते, मात्र ती स्थिर असते. काही वेळेस तर जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त अशी परिस्थिती उद्भवते आणि तेव्हा त्या देशाची किंवा प्रदेशाची लोकसंख्या प्रत्यक्षात कमी होत जाते. त्यालाच लोकसंख्येची नकारात्मक वाढ असेही म्हणतात. टिपा लिहा. क्रमांक 2, संमिश्र भूमी उपयोजन. उत्तर, नागरी क्षेत्रात भूमी उपयोजनाचा एक विशिष्ट कल दिसून येतो. त्यानुसार नगरांमधील किंवा शहरांमधील ठराविक क्षेत्र हे निवासी बांधकामाखाली, ठराविक क्षेत्र ही उद्योगांसाठी, वाहतूक सेवांसाठी, उद्यानांसाठी आणि मनोरंजनाच्या साधनांसाठी वापरले जाते. मात्र काळाच्या ओघात जशी शहरांची वाढ होत जाते तशी शहरातील किंवा नगरातील जमीन वरील विशिष्ट कारणांसाठी वापरली जाते असे नाही.
तेथे राहणाऱ्या लोकांच्या सोयीने एकाच विस्तृत क्षेत्रावर विविध उद्योग, व्यवसाय आणि निवासाची सोय केली जाते. त्यामुळे मिश्र भूमी उपयोजन दिसून येते. अशा प्रदेशात निवासी क्षेत्र, व्यापारी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, दुकाने, शाळा, महाविद्यालय, रुग्णालये अशा विविध गोष्टी एकमेकांजवळ आढळून येतात. त्याला संमिश्र भूमी उपयोजन असे म्हणतात. असे संमिश्र भूमी उपयोजन हे प्रामुख्याने शहरांच्या अलीकडे झालेल्या वाढीच्या क्षेत्रात दिसून येते. टिपा लिहा क्रमांक 3. शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास. शेतीच्या विकासापूर्वी अन्न मिळवण्यासाठी शिकार करणे हा मानवाचा एक महत्त्वाचा व्यवसाय होता. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शिकारीमुळे अनेक प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होत होत्या. म्हणूनच अनेक देशांमध्ये परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी व्यावसायिक शिकार करण्यास बंदी आहे. प्राणी आणि परिसंस्थेचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी अनेक कायदे केले जात आहेत. तरीही टुंड्रा प्रदेशातील एस्किमो, विषुववृत्तीय सेल्वासचे पिग्मी, कलाहारीचे बुशमॅन, अंदमानमधील सेंटिनल्स इत्यादी अनेक आदिवासी अजूनही शिकार करत आहेत. अन्नासाठी मानव प्राचीन काळी विविध प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करीत असे. त्यातूनच शिकार एक प्रमुख प्राथमिक व्यवसायाची सुरुवात झाली. पुढे दीर्घकाळ मानव शिकारीच्या सहाय्याने आपला चरितार्थ चालवत असे. मात्र याचा परिणाम म्हणून प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. त्यामुळे जगातील अनेक भागात अनेक महत्त्वाचे पशुपक्षी कायमचे नामशेष झाले, तर काही पशुपक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काळाच्या ओघात मानवाचे पर्यावरणविषयक ज्ञान आणि समजही वाढली आणि प्राण्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न केले जाऊ लागले. त्याच वेळेस शेती, पशुपालन यासारख्या इतर प्राथमिक व्यवसायांच्या विकासामुळे अन्नाचे इतर स्रोत उपलब्ध झाले. तसेच प्राणी आणि पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जगातील बहुतांश देशांनी शिकारीवर बंदी घातली. टिपा लिहा क्रमांक 4. वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. उत्तर 1. कच्चा माल उद्योगधंद्याच्या ठिकाणी आणण्यासाठी व तयार झालेला पक्का माल बाजारपेठेत पाठवण्यासाठी वाहतूक आवश्यक असते. 2. वाहतुकीच्या खर्चाचा उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर व विकासावर परिणाम होतो. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग हे वाहतुकीचे मार्ग आहेत. 3. या सर्व मार्गात जलमार्गाने होणारी वाहतूक कमी खर्चाची असते. त्यामुळेच धातू, खनिजे, कोळसा, कच्चे खनिज तेल यांची वाहतूक प्रामुख्याने जलमार्गाद्वारे केली जाते. 4. साहजिकच अनेक उद्योग हे नैसर्गिक बंदराजवळ स्थायिक झालेले दिसतात. असाच प्रभाव देशांतर्गत उद्योगाच्या स्थानिकीकरणावर होताना दिसतो. 5. जेथे अंतर्गत जलवाहतूक उपलब्ध आहे तेथे उदाहरणार्थ पंचमहासरोवरांचा प्रदेश उद्योगाच्या विकासावर खूप मोठा प्रभाव पडतो. जलमार्ग नंतर लोहमार्ग हे उद्योगाच्या स्थानिकीकरणावर आणि विकासावर प्रभाव पाडतात. 6. विशेषतः जेथे 2 किंवा अधिक रेल्वे मार्ग एकत्र येतात अशा रेल्वे जंक्शनजवळ उद्योग स्थायिक झालेले आढळतात. 7. जेणेकरून त्या उद्योगांना लागणारा सर्व प्रकारचा कच्चा माल, मनुष्यबळ, यंत्रसामग्री सहजतेने त्या ठिकाणी पोहोचते. 8. उद्योगातून सामान बाजारपेठेपर्यंत लवकरात लवकर जाणे हे आवश्यक असते. 9. त्यामुळेच उद्योग आणि बाजारपेठ यामधील वाहतुकीच्या सेवांचा विकासही तितकाच महत्त्वाचा असतो. टिपा लिहा संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. 1. मनुष्य आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या संदेशवहन साधनांचा वापर करतो. उदाहरणार्थ चित्रे, चिन्ह, संकेत, शरीरभाषा, हालचाली इत्यादींच्या माध्यमातून संवाद साधला जातो. 2. पूर्वीच्या काळात आदिवासी लोक संदेशवहनासाठी रंगीत दुराचा वापर करत असत. मात्र आजच्या काळात आपण टेलिफोन, मोबाईल, आंतरजाल इत्यादी आधुनिक साधनांचा वापर करतो. 3. संदेशवहन उपग्रह हा एक कृत्रिम उपग्रह आहे जो रेडिओ, दूरसंचार संकेत प्रसारित करतो आणि वाढवतो. 4. संदेशवहन उपग्रहांचा उपयोग दूरदर्शन, दूरध्वनी, रेडिओ, आंतरजाल आणि लष्करी वापरासाठी केला जातो. उपग्रह संदेशवहनाद्वारे भौतिक आणि मानवी घटकांची माहिती मिळते. दुर्गम बेटे, काही देश आणि खंड जिथे भूपृष्ठीय दूरसंचार सेवा अपुरी किंवा अनुपलब्ध असते तिथे संदेशवहन उपग्रह मोठी भूमिका बजावते. 5. दूरदर्शना संदेशवहनाचा मुख्य भाग बनत असल्याने उपग्रह दूरसंचाराची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच आंतरजाल आणि लष्करी दूरसंचारासाठी देखील उपग्रहांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे उपग्रह हे एक महत्त्वाचे संदेशवहन साधन बनले आहे. अशा प्रकारे आपण 4था आणि 5वा प्रश्न सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण 6वा आणि 7वा प्रश्न सोडवणार आहोत.
धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.